पुढचं गाणं ऐकण्यापूर्वी आपण रामभाऊंच्या आयुष्यातील नागपूर येथील काही आठवणी सांगते. प्राचार्य अशोक चिटणीस यांनी आपल्या संगीतभूषण राम मराठे या चरित्रपर पुस्तकात रामभाऊंच्या सुहृदांनी जागवलेल्या आठवणीतून त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि घटना चित्रित केल्या आहेत. नागपूरला आले की रामभाऊ बाळासाहेब अण्णेगिरी यांच्याकडे उतरत असत. त्यांच्या अनेक लहान मोठ्या संगीत सभा अण्णेगिरींकडे झालेल्या आहेत. रामभाऊ हे इतर कलावंतांपेक्षा स्वभावानं कसे वेगळे, मनाने उदार आणि पैशाचा हव्यास नसलेले होते हे सांगताना जयराम शिलेदार म्हणाले, नागपूरला जयमालाबाईंनी रौप्य महोत्सवी नायिका म्हणून मानापमान, सौभद्र, सुवर्णतुला इत्यादी 5 नाटकात भूमिका केल्या होत्या. त्या नाटकांमध्ये रामभाऊ नायक होतेच, पण त्यांनी तेव्हा मानधन घेतलं नव्हतं. तर जयमालाबाई म्हणाल्या, नागपूरच्याच मुक्कामातील मानापमान नाटकाच्या वेळी रामभाऊंनी रण गगन सदन सम अमरा हे गाणं मोठ्या तयारीनं म्हटलं. गाण्याचे शब्द तराण्यासारखे आहेत, पण रामभाऊंनी ते गायकी अंगानं सादर केले होते. त्यावर जयराम म्हणाले होते, हे गाणं सहसा कोणी गातच नाही, पण ते गाण्याची करामत रामभाऊंनी नागपुरात केली होती. त्याचप्रमाणे एकदा नागपूरला संशय कल्लोळ नाटकाच्या एका प्रयोगात शांता आपटे रामभाऊंचं गाणं रंगभूमीवर सुरू झाल्यावर आत विंगेत गेल्या. तेव्हा रामभाऊंनी गाणं थांबवलं, आत विंगेत गेले. शांताबाईंचा हात धरून त्यांना स्टेजवर आणलं आणि पुन्हा गाणं सुरू करण्यापूर्वी ते म्हणाले होते, रेवती, हे गाणं मी तुझ्यासाठी गातोय, इथेच उभी राहा. असो, पुढचं नाट्यगीत बागेश्री बहार रागावर आधारित आहे. प्रस्तुत करत आहे श्री राम रुईकर. मानिनी सोड तुझा अभिमान. नाटकाचं नाव आहे मदनाची मंजिरी.
तुझा